अतिशय मला दिलेल्या उच्च पदामुळं माझं मन भारावून गेलं आणि म्हणून मी पहिल्यांदा जिथं काम करतो त्या परभणीमध्ये येण्याचं ठरवलं आणि इथल्या लोकांना आश्वासित केलं की जे पद मिळालं मी ते तुमच्यासाठीच वापरणार आहे. मला माझ्या स्वतःच्या घरप्रपंचासाठी मी पूर्णपणे सबळ आहे. मला राजकारणातून घरासाठी 1 रुपया सुद्धा घेण्याची गरज नाही. मला चांगल्या प्रकारची भगवंताने शेती दिली, ज्याला चांगलं आहे त्याच्यामुळं राजकारणातून लोकांचं कसं भलं होईल, या पदाचा गोरगरिबासाठी कसा फायदा होईल, या पदामुळं ज्यांना न्याय मिळाला नाही, जे वंचित राहिले त्या वंचितांना न्याय देण्याचं काम या पदाच्या माध्यमातून होईल. जो काही उद्योगाचा इथे या ठिकाणी मागासलेपण आहे, ज्याच्यामुळं नोकऱ्या कमी प्रमाणात लागतात, कृषीला इथं पूरक उद्योग नसल्यामुळे जे काय भाव मिळत नाही, व्यापाऱ्याचे जे लूट करतात त्यांच्या कृषी मूल्याला या ठिकाणी वेगवेगळं प्रोसेसिंग करून त्यांना भाव मिळावा अशा प्रकारचं काम करणार. या जिल्ह्यामध्ये दूध व्यवसाय अतिशय कमी प्रमाणात आहे. मी महानंदावर संचालक राहिलेले. पश्चिम महाराष्ट्रात ज्या पद्धतीने दुधाचा धंदा आहे त्याप्रमाणे इथं वाढवता येईल आणि ते काम मी करणार आहे. आणि ज्या काही मागासवर्गीय असतील, बहुजन असतील, त्यांच्यावर काय अन्याय होणारे काही कार्यक्रम असतात, जे अधिकाऱ्यांनी लूट करतात त्याच्यावर बंदी घालण्याचं काम या पदाचा उपयोग मी करेन, एवढं मी सांगू शकतो. मी तुम्हाला सांगतो, काही दिवसातच आज मी सेनगाव मध्ये राहतो. तुम्हाला अभिमानाने तुमच्या मार्फत जनतेला आवाहन करतो आणि जनतेला शाश्वत करतो, महाराष्ट्रात पुतळे बरेच आहेत, मोठमोठे आहेत, परंतु राज्य रस्त्यावर अहिल्यादेवीचा पुतळा हा आम्ही सेनगाव मध्ये पुढाकार घेऊन आम्ही उभारत आहोत. त्याचं बांधकाम सुद्धा झालेलं आहे. अशा आणि मग राहिला प्रश्न परभणीचा, तो सुद्धा मी काही काळातच त्याला पूर्णपणे तो पुतळा होईल याची दक्षता घेईन.